सर पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत सध्या कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आणि किती साठा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे? पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहर व 29 गावाकरता पनवेल महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे सिडको नोड्स आहेत, उदाहरणार्थ खारघर, तळोजा, कळंबोली, कामोटे, नवीन पनवेल, काळुंद्रे या नोडकरता सिडकोमार्फत पाणी पुरवठा केला जातो. आणि सिडकोमार्फत होत असलेला पाणी पुरवठा हा मजिप्राच्या पातळगंगा नदी उद्भवावरून होतो. परत MIDC पातळगंगा नदी उद्भवावरून होतो. परत तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून कामोटे करता होतो. खारघर करता हेटवणे धरणावरून होतो. आणि खारघर तळोजा करता काही भागात हा बारवी डॅममधून पाणी पुरवठा होतो. आता आमच्याकडे सद्यस्थितीत पनवेल शहर व 29 गावे आहेत. तर पनवेल शहरांतर्गत आम्हाला जो पाणी पुरवठा होतो तो प्रामुख्याने पातळगंगा नदी उद्भवून होतो. आणि जे आमचं देहरंग छोटासा तलाव आहे त्या तलावातून होतो. आता ह्या तलावामध्ये साधारणतः जूनपर्यंत पुरेल एवढं पाणी आहे. आणि बाकीचं पाणी उर्वरित आम्ही हे पातळगंगा नदीवरून घेतो. तर आम्ही मजिप्रामार्फत पाणी घेत असताना नागरिकांनाही आवाहन करतो की आता उन्हाळा खूप तीव्र आहे, तर पाणी जपून वापरा, जेणेकरून पाण्याची अडचण निर्माण होणार नाही. त्याची उपाययोजना अशी आहे की राज्य शासनाने जी नावाशिवाय टप्पा 3 पाणी पुरवठा योजना जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेलमार्फत सुरू आहे, ही पाणी पुरवठा योजना साधारणतः एक 5-6 महिन्यात व्हायला अपेक्षित आहे, पूर्ण होणे अपेक्षित आहे मजिप्राकडून. ही जर योजना पूर्ण झाली तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होईल. उदाहरणार्थ पाणीसाठा जरी संपुष्टात आला तरी आपण याच्याबाबत मजिप्राकडून पाणी पुरवठा घेऊन पुरवठा करतो. हे नेहमी करतो आपण. साठा आहे तो संपुष्टात आल्यानंतर आपण मजिप्राकडून पाणी घेऊन पुरवठा करतो. जबाबदार म्हणता येणार नाही. कसं आहे, ते 24/7 कनेक्शन आहे, तिथे नेहमी पाणी पुरवठा असतो. तर तेथील जे कोण कामगार असतील त्यांचं साधारणतः काही दुर्लक्ष झालं असेल, त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यानं आम्ही त्या दिवशी ज्या वेळेला कंप्लेंट घेतो त्यावेळेला विदिन 10 मिनिटात पाणी पुरवठा तिथं सुरू झालेला आहे. आणि तिथं कधीही पाणी पुरवठा असा अखंडित नसतो, 24/7 पाणी पुरवठा चालू असतो तिथे. आणि आपण सांगून देऊ ते.